दीर्घकाळ प्रलंबित असणाऱ्या जिव्हाळ्याच्या रास्त मागण्यांचा आग्रह करण्यासाठी मंगळवार दिनांक 2 जून 2026 रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय अमरावती येथे मोटार वाहन विभाग RTO कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य जिल्हा शाखा अमरावतीच्या वतीने जाहीर निदर्शने करण्यात आली। आकृती बंधाची पूर्वलक्षी प्रभावाने अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी, सर्व रिक्त पदे पदोन्नतीद्वारे त्वरित भरण्यात यावी, प्रशासकीय अधिकारी पदे पदोन्नतीद्वारे त्वरित भरण्यात यावी, सर्व पदांचे सेवा प्रवेश नियम त्वरित तयार झालेच पाहिजे, पदोन्नतीपूर्व विभागीय परीक्षेची अट रद्द करण्यात यावी, माननीय परिवहन मंत्री महोदय यांच्या आदेशानुसार लिपिक संवर्गातील सर्व पदोन्नती आदेश तात्काळ पारित करण्यात यावे आदी मागण्यांना घेऊन मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या वतीनं यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली। परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या कार्यालयाशी प्रेषित करण्यात आलेल्या पत्रव्यवहार, मागणीपत्र, विनंतीपत्र आदीचे संदर्भ देऊन संपूर्ण राज्यभरातील मोटार वाहन विभागातील कर्मचारी यांनी मंगळवारी आपल्या सामूहिक ऐक्याचा राज्य शासन व प्रशासनाला परिचय करून दिल्याचं चित्र यावेळी दिसून आलं। गेल्या वर्षभरापासून तसेच अधिक कालावधी लोटला असताना सुद्धा आपल्या प्रलंबित मागण्यांची पूर्तता होईल या प्रतीक्षेत असलेल्या कर्मचाऱ्यांनी मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी अनिल मानकर यांच्या नेतृत्वात एल्गार पुकारीत आता मागण्या पूर्ण होईपर्यंत माघार घ्यायचीच नाही असा पवित्रा स्वीकारित सर्वांनी मंगळवारी बिगुल फुंकून निदर्शनाच्या माध्यमातून शंखनाद केला। यावेळी एकूण 8 मागण्यांकडे लक्ष वेधित असताना आंदोलकांनी आता आम्ही किती दिवस प्रतीक्षा करावी असा संतप्त सवालसुद्धा उपस्थित केला। वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी या 23 पदांचे पदोन्नती प्रस्ताव कित्येक दिवसांपासून मंत्रालय स्तरावर प्रलंबित आहेत। त्यामुळे कर्मचाऱ्यांचे सामाजिक नुकसान तसंच आर्थिक नुकसान होत आहे। तसेच कार्यालय अधीक्षक पदांचे सेवा प्रवेश नियम प्रलंबित असल्याने सेवा प्रवेश नियम तयार करण्यास प्राधान्य द्यावे। यासोबतच मोटार वाहन अभियोक्ता सदर पदांचे सेवा नियम प्रवेश नसल्याने विभागातील विधी पदवीधारक सदर पदांवर नियुक्तीपासून वंचित आहेत। वर्ग 3 संवर्गातील सर्व पदांचे सेवा प्रवेश नियम तयार करण्यात यावे। प्रतिनियुक्ती रद्द केलेल्या कर्मचाऱ्यांच्या कायमस्वरूपी बदल्या संबंधित विभागात करण्यात याव्या। प्रशासन विभागातील काही कर्मचाऱ्यांना बदली कायदा 2005 लागू करण्यात यावा। यासोबतच अन्य मागण्यांना घेऊन प्रशासनाशी सलोखा सुसंवाद ठेवून प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत ही अपेक्षा बाळगून मोटार वाहन विभाग RTO कर्मचारी संघटनेचे कार्य अविरतपणे सुरू होते। परंतु पदरी आलेली निराशा, प्रशासनाने सदैव अवलंबलेली दुर्लक्षित मालिकेची भूमिका लक्षात घेता संपूर्ण राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी आपल्या नाराजी व असंतोषाला वाट मोकळी करून देण्यासाठी उग्र निदर्शनाचा मार्ग पत्करावा लागला। याचे पडसाद अमरावती येथे सुद्धा दिसून आले। आता तरी याबाबत संवेदनशीलता दाखवून प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी त्वरित सकारात्मक ठोस निर्णय घेऊन कर्मचारी वर्गास दिलासा मिळेल ही आशा आहे। अन्यथा मंगळवार दिनांक 9 जून 2026 रोजी एक दिवसीय लाक्षणिक संप व तदनंतर मंगळवार दिनांक 16 जून 2026 पासून बेमुदत संपावर जाण्याचा कटू निर्णय दिनांक 24 मे 2026 रोजी पार पडलेल्या आभासी म्हणजेच ऑनलाईन बैठकीत राज्य कार्यकारिणी सभेत घेण्यात आला आहे। मोटार वाहन विभाग RTO कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीच्या वतीने निश्चित करण्यात आलेल्या आंदोलनाच्या रूपरेषेच्या माध्यमातून आमच्या मागण्या पूर्ण होईस्तोवर आता हा लढा सुरू राहणार आहे या शब्दात अनिल मानकर यांनी दिली प्रतिक्रिया। आज मंगळवार दिनांक 2 जून परिवहन विभाग राज्यातील सर्व परिवहन आयुक्त कार्यालयामध्ये महाराष्ट्रातल्या RTO विभागात आज निदर्शनेचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। कर्मचाऱ्यांमध्ये भडकत असलेली प्रचंड आग 2 सप्टेंबर 2022ला हा आकृतीबंध मंजूर झाला, तेव्हापासून त्याची अंमलबजावणी नाही। वेगवेगळ्या मार्गाने आम्ही आंदोलने करीत आहे। 3 दिवसाचा लाक्षणिक संप केला। माननीय परिवहन आयुक्त, माननीय परिवहन मंत्री, माननीय मुख्यमंत्री या राज्याचे या सर्वांना निवेदने देऊन आमच्याकडे बघण्याकरता यांना कोणालाही वेळ नाही। त्यामुळे सतत आमचे निदर्शने आणि आंदोलने सुरू असतात। आज संपूर्ण राज्यामध्ये परिवहन विभागात म्हणजे RTO मध्ये हा निदर्शनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे। त्यानंतर आम्ही 9 जूनला एक दिवसाचा लाक्षणिक संप पुकारणार आहे आणि 16 जून पासून आम्ही बेमुदत संपावर जाणार आहे। आमच्या आकृतीबंधाच्या मागण्या आहे। आमच्या कनिष्ठ टू वरिष्ठ
लिपिकांच्या त्यांना पदोन्नती द्या, वरिष्ठांना वरिष्ठ लिपिकांना कार्यासन अधिकारी म्हणून पदोन्नती द्या आणि जे कार्यालयीन अधीक्षक आहेत त्यांना प्रशासकीय अधिकारी म्हणून पदोन्नती द्या। ही पदोन्नतीची साखळी निरंतर राबविण्याकरिता कर्मचाऱ्यांमध्ये आज एकजूट होण्यासाठी सर्व कर्मचारी राज्यातले एकत्र आलेले आहे आणि प्रत्येक कार्यालयासमोर ते आज निदर्शने करीत आहे। निदर्शने करण्यामागे शासनाला लक्ष वेधण्याकरिता, शासनाला जाग आणण्याकरिता हा आज आम्ही कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्या अनुषंगाने आमचे टप्प्याटप्प्याने हे कार्यक्रम राहणार आहे। सेवानिवृत्त कर्मचारी होत आहे, त्यांना लाभ मिळत नाही, ते ज्युनियर क्लार्क म्हणून सिनियर क्लार्क म्हणून ते रिटायर्ड होत आहे, तरी आमच्या विभागाला यत्किंचितही त्यांच्याविषयी सद्भावना नाही आहे, कुठेतरी त्यांच्याविषयी माणुसकी नाही आहे। हे सर्व थांबविण्याकरिता आज कर्मचाऱ्यांमध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रचंड असंतोष खदखदत आहे, कारण की त्यांना कुठल्याच पदावर पदोन्नती मिळत नाही आहे। निव्वळ आश्वासित अरे त्यांचा स्वाभिमान कधी जागेल? जेव्हा तो वरिष्ठ पदावर बसेल तेव्हा त्याला स्वाभिमान वाटेल, त्याच्या घरच्यांना वाटेल की माझा नवरा काय करतो, माझा बाप काय करतो, मी काय करतो हे समाजात सांगताना त्याला वाटेल की मी वरिष्ठ आहे, मी कार्यालयीन अधीक्षक म्हणून सेवानिवृत्त झालो, मी प्रशासकीय अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालो, पण या विभागात ज्या पदावर लागले त्याच पदावर सेवानिवृत्त होण्याची जी मालिका सुरू आहे ती निरंतर मालिका आजही सुरू आहे। त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष खदखदलेला आहे आणि आकृतिबंधानुसार आमच्या सर्व मागण्या शासनाने मान्य कराव्या ही आमची त्यांना नम्र विनंती आहे आणि कर्मचाऱ्यांना त्यांचे सेवा प्रवेश नियम तात्काळ मंजूर करावे। असे कोणते सेवा प्रवेश नियम आहे की जे दिल्लीच्या तख्तावर जाऊन बसणार आहे आमचा कर्मचारी? हे कळायला मार्ग नाही आहे। कुठले सेवा प्रवेश नियम आहे? मंत्रालयाचे परिवहन आयुक्त 2 मिनिटाच्या अंतरावर, हाकेच्या अंतरावर असलेले हे सेवा प्रवेश नियम यांना 3-3 वर्ष लागतात कसे? हा आता संशोधनाचा आणि एखाद्या युनिव्हर्सिटीने PhDचा घेण्याचा विषय निर्माण झालेला आहे। मित्रांनो, अशी कोणती आहे तुम्हाला की तुम्हाला दिल्लीच्या तख्त्यावर तुम्ही जाणार आहेत? अशा कोणत्या तुमच्या विभागीय परीक्षा आहेत की तुम्ही थेट तुमचं आयुक्त म्हणून प्रमोशन होणार आहेत? कळायला मार्ग नाही आहे। असे कुठले सेवा प्रवेश नियम बनवत आहे? अरे किती किमान लोकांना, कर्मचाऱ्यांना तुम्ही धूळफेक करणार आहे, किती त्यांचा अंत बघणार आहे? अरे तो भडकला म्हणजे तुम्हाला बसणे कठीण करून टाकेल। आता तरी सुधरा, नाही तर पुढचे दिवस तुमच्यासाठी फार वाईट येईल। हा निर्वाणीचा इशारा आज आम्ही या सर्वांच्या माध्यमातून देत आहे आणि शासनाला विनंती आहे, आमचा अंत बघू नका, आमच्या मागण्या मान्य करा, आकृतिबंधानुसार आम्हाला पदोन्नतीचे लाभ मिळवून द्या आणि आमचे जे काही सेवा प्रवेश नियम असेल, जे काही तुम्ही विलंब केला असेल तो आता भविष्यात करू नका। जर करत असाल तर त्याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागेल, हा सुद्धा इशारा देत आहे। म्हणून सरतेशेवटी तुम्हाला विनंती आहे आर्या पारची की मानवतेच्या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांकडे बघा आणि त्यांचे सेवा प्रवेश नियम तात्काळ मंजूर होण्याच्या मार्गावर लावा, ही आम्ही विनंती करीत आहे। जय परिवहन। हिंदी मराठी